एक खूप श्रीमंत व्यापारी होता. एका रात्री व्यापाऱ्याच्या स्वप्नात येऊन लक्ष्मीदेवी व्यापाऱ्याला म्हणाली, मी तुमच्या घरी बराच काळ राहिले आहे. आता तुमचे पुण्य संपले आहे. आता काही दिवसात मी तुमच्या घरातून निघून जाईन. तुम्हाला जे काही हवे आहे ते माझ्याकडून मागा. तो व्यापारी म्हणाला, माझ्या कुटुंबाचा सल्ला घेऊन मी उद्या तुम्हाला सांगेन. सकाळी तो उठला तेव्हा त्याने संपूर्ण कुटुंबाला सर्व काही सांगितले. काय मागावे याबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळे विचार होते. कुणी म्हणत होते की संपूर्ण आयुष्य आरामात घालवता येईल इतकी संपत्ती मागा, तर कुणी म्हणत होते की संपूर्ण आयुष्यभर अन्न मागा. कुणीतरी सल्ला दिला की भरपूर जमीन मागावी, ज्यामध्ये आपण शेती करून आपले जीवन आरामात घालू शकतो. त्या व्यापाराची धाकटी सून खूप हुशार होती. ती सर्वांचे शांतपणे ऐकत होती. शेवटी ती म्हणाली, बाबा, माझ्या मते संपत्ती आणि शेती मागणे योग्य नाही, कारण हे सर्व लक्ष्मीजी सोबत जाईल. शेवटी हे सर्व लक्ष्मीचा एक भाग आहे. याऐवजी आपण परस्पर प्रेमाचे आशीर्वाद मागितला पाहिजे. जर कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम असेल तर सर्वात मोठ्या समस्या देखील सहज दूर होतील. जर सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा सामना केला तर सर्व समस्या दूर होतील. धाकट्या सुनेचे हे शब्द त्याला खूप आवडले. दुसऱ्या दिवशी स्वप्नात त्याने लक्ष्मीजीकडे कुटुंबाचे प्रेम मागितले. लक्ष्मीजी खूप आनंदी झाल्या. ती म्हणाली, मी कधी अशा कुटुंबाला सोडून जाऊ शकत नाही, जिथे सदस्य एकमेकावर प्रेम करतात आणि कधीही भांडणे होत नाहीत. अशा प्रकारे लक्ष्मी कायमची त्यांच्या घरात राहू लागली. तात्पर्य, आपण एकमेकावर प्रेमाने जगले पाहिजे. देवांनाही ती घरे आवडत नाहीत जिथे लोकांमध्ये प्रेम नाही.